हा मुद्दे घेऊन आम्ही संभाजीनगरला 1.5 ते 2 लाख लोकांना मोर्चा काढला आणि मग ते काढल्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना सांगितलं का तुम्हाला कायमची जर शेतकऱ्याची व्यथा संपवायची असेल तर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्या. एमआरजीएस मधलं केंद्र सरकार घेत नसेल तर ओयो मधून घ्या. राज्याच्या बजेट आहे. काय झालंय, महागाई वाढली का भाव कमी होतो. तुला माहिती आहे का सरकार हस्तक्षेप करतं. वाढलेले भाव वाढू देत नाही. आता हे पाम तेल आपण आयात केलं आणि मग सोयाबीनचे भाव पाडले. कॉटनमध्ये तेच झालेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये भाव पाडण्याची व्यवस्था करतं. वाढलेले भाव सरकारनं शेतकऱ्याला भेटू द्यायची नाही आणि कमी झालेले भाव असले तर हस्तक्षेप करायचा नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही म्हटलं होतं एक अतिशय रामबाण उपाय म्हणजे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये घ्या. म्हणजे गावातला मजूरही जगेल आणि शेतकरी जगेल. भाव वाढले किंवा कमी झाले तरी शेतकऱ्यावर परिणाम पडणार, कारण मजुरीचा खर्च हा एमआरजीएस मधून निघेल. तर साधी कल्पना होती. ते 18 मागण्या घेऊन साधी बैठकही घेतली नाही. आखरी मुद्द्यावर निवडणुका झाल्या पाहिजे. त्या जाती धर्मावर निवडणुका नेऊन लोकांना फसवण्याचा जो प्रयत्न झाला तो हाणून पाडायचा आहे. ओके. राजूजी शेट्टी आहे, वामनराव चटप आहे, शंकर अण्णा धोंडगे आहे, हा विषयच नाही. वंचित सोबत आली तर वंचित माझं काय मत आहे का या सगळ्या संदर्भात राजूजी शेट्टी आणि संभाजीराजे बोलणार. मला जबाबदारी आहे लोक ग्राउंड मध्ये राहायची, मैदानावर. तिकडे काय बॅटिंग करायचं ते करण तिकडे. राज ठाकरे यांनी स्वतःसाठी योजना तयार केल्या जातात, या इलेक्शन मध्ये याचा परिणाम पडेल. कसं आहे, अगदी वेळेवर योजना का आणली का एमपी मध्ये ते सक्सेस झाली आणि एमपीत आपलं या योजनेनं सत्ता आली म्हणून ती काही आपुलकी म्हणून नाही, जिव्हाळा म्हणून नाही किंवा दुःख पाहून योजना आली नाही, तर ते मताचं राजकारण म्हणून आली. हे तेवढंच सत्य आहे. तुम्ही सांगा, त्या दिव्यांगांना 200 रुपये पासून महिना सुरू झाला, नंतर 600 झाला, 1000 केला. आम्ही भांडलो 1500 झाला आणि लाडके बहिणीला डायरेक्ट 1500 दिले. गरज कोणाला आहे हो? ज्याला 2 पाय नाही, ज्याला हात नाही, डोळे नाही, तिथे तुम्ही 3-3 महिने पगार देत नाही. तुमचा सामान्य माणसाबद्दलचा जो भाव आहे तो सेवाभाव नाही आहे, तो राजकीय भाव आहे आणि इथेच खरं तर मार खाणार आहे. बी टीम आहे का अ टीम आहे हे कोण ठरवणार? आणि यांची काय अवकात आहे ठरवायची? तुम्ही केले राज्य काय बदल केलाय तुम्ही राज्यामध्ये? आजही शेतकरी आत्महत्या करतं का नाही करत? सोयाबीनचे भाव 2000 रुपये कमी झाले, कमी दिले. आजच सोयाबीन पूर्ण जमीनदोस्त झाली. एक शब्द नाही आहे काँग्रेसवाल्याचा आणि भाजपवाल्यांचा पण नाही आहे. कापसाचे भाव आम्ही आमच्या राज्य सरकारनं 9000 रुपयाची शिफारस केली आणि केंद्रानं जाहीर किती केलं? 7000. एका क्विंटल मागे 2000चा तुटा आहे. कोण लढतंय? काँग्रेस सत्तेत होती. 2004 मध्ये स्वामीनाथन त्यांनी मान्य केला, म्हणजे शिफारस स्वामीनाथन तयार केला, गठन तयार केलं स्वामीनाथनचं. आणि स्वामीनाथन झाल्यानंतर 10 वर्ष सत्ता काँग्रेसची होती. एक शिफारस मान्य केली नाही काँग्रेसने आणि भाजपने तेच केलं. फरक काय दोघांमध्ये? यांच्यामध्ये फक्त जे काय आहे ते नाऱ्यामध्ये फरक आहे, झेंड्यामध्ये फरक आहे. वैचारिक जी स्थिती आहे ना ती सारखीच आहे दोघांची. कोणत्या टप्प्यात घेतला तर आम्ही टप्पा मारू आणि आमचा टप्पा बाउंड्रीच्या बाहेर राहील. हम बॅटिंग करेंगे. कोणत्या टप्प्यात घ्या म्हणा, 3 टप्प्यात घे का 4 टप्प्यात घे, बॉलिंग कोणाही करू द्या, चौका मारणार म्हणजे मारणार. आता तर सुरुवात झाली ना, आताच तर सुरू झालोय आम्ही. आता पहिली बॅटिंग आम्ही तर आरवी मध्ये केली ना. अशा अनेक गड जिंकू आम्ही. नोव्हेंबरच्या दरम्यान राजकीय उलटापालट होण्याची मोठी शक्यता आहे. या तुमच्या देखील पक्षामध्ये काही राजकीय पक्षाचे काही नेते प्रहार कडे लागणार का किंवा प्रहार मध्ये येऊन उमेदवारी लढणार? खूप मोठी रांग आहे व्यवस्थित. तुम्ही एक सांगा, इकडलं 3 पक्षाची युती आघाडी आणि इकडे 3 पक्षाची युती. आघाडीत 3-4 पक्ष आहे आणि युतीत पण 3-4 पक्ष आहे. आता तिकीट एका जणाला दिल्या जाणार, 4 जण कुठं यांच्या मतानं ऐकणार आहे? आम्ही जेव्हा सक्षमपणे उभा करू ना तर ही सगळी लढाई खऱ्या अर्थानं चित्रच बदलणार आहे. लोकांना तुम्ही सांगा, तिसऱ्या आघाडीनं दिल्ली ताब्यात घेतली, पंजाब ताब्यात घेतलं, ममता बॅनर्जीनं तिकडे आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आपली सत्ता कायम ठेवली. बिहारमध्ये तेच झालंय.
हे जे आरोप करतात की बाबा तिसरी आघाडी म्हणजे सत्तेतली आघाडी, तुमच्यावर शिवसेनेवर आरोप होता ना, वसंतराव नाईकची सेना म्हणायचे, यशवंतरावची सेना म्हणायचे. जेव्हा शिवसेना निर्माण झाली, जन्माला आली, तेव्हा काँग्रेस आणि भाजपच्या मधात किंवा जनता दलच्या मधात तिसरी शिवसेना होती. तुम्ही तिसरे चालतंय, आमची तिसरी चालत नाही. ही जी काही पद्धत आहे किंवा आरोप आहे, हे काही बिनबुडाचे आहे. मी तिसरा म्हणूनच 4 वेळा निवडून आलो ना. माझ्याकडे भाजपचा कॅन्डिडेट असतं, काँग्रेसचा असतं. तिसरा लोकांना दिला ना, 1 वेळा नाही 4 वेळा दिला. लोकांची जी आदत लागली आहे नेत्यांचं भाषण आणि धर्माचं राजकारण, हे तोडणार आहोत आम्ही. याला व्यवस्थित तोडणार आहोत. काम करावं लागेल, लोकांपर्यंत जावं लागेल. बोंबलून मतं भेटणार नाही. इथं प्रहार उभी आहे. होत आहे. मी सांगतोय 100% आजची तुम्ही गर्दी जर पाहिली, पाऊस आल्यावरही लोक इंचभर पण मागं हटले नाही. कदाचित हे दुसऱ्या नेत्याची सभा असती तर लाईव्ह दाखवली असती तुम्ही. दुर्दैव आहे, काही चॅनलनं दाखवले असेल. पण एवढा पाऊस धो-धो पडत असताना सुद्धा किती प्रेम लोकांचं असावं, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आजची सभा आहे. आणि विदर्भाची पहिली म्हणजे या वर्धेतली पहिली सीट मी सांगतोय जयदादाची घोषित होणार, आमदार होणार. कोई नहीं रोक सकता उनको. यांचा प्रचार घरोघरी जाऊन केला जाणार. बिलकुल आम्ही पूर्ण वेळ देऊ. आम्ही पूर्ण वेळ देऊ. झाली घोषणा. आम्ही तर सांगितलं उमेदवारी नाही, आमदार घोषित केलं आम्ही. उमेदवारी तो बात में की बात आहे. भाऊ प्रकाश आंबेडकर आहे विदर्भातून म्हणता येईल का? आणि 288 जागेमध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रयोग केला जाईल का? किती उमेदवार रिंगणात राहील? आमची महाशक्ती आहे आणि हे युक्ती, भक्ती आणि शक्तीचा मिलाप आहे. आणि या सगळ्यांना लोक कंटाळले आहे. काँग्रेस म्हणा का भाजपा, दारू तेच आहे, लेबल बदललं आहे. अशी एकंदरीत दोघांची पार्टीची ही अवस्था आहे. 75व्या वर्षामध्ये अजूनही सामान्य माणसाचा आवाज दबलेला का आहे? तो कलेक्टर आणि तो तहसीलदार किंवा तुमचा अधिकारी, मंत्रालयातला असू दे का इकडे तुमच्या तहसीलचा, तो सामान्य माणसाकडून तिथं घेणारी गडचिपी जर पाहिली तर लोकांना राग आहे हो, प्रचंड राग आहे. मंत्र्यांना आदेश दिल्यानंतर कामं होत नाही, फोन केल्यानंतर कामं होत नाही. तुम्ही आज जर भाजपाचं आपण बोलतोय, देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्री आहे, काय हाल आहे विद्युतचे इथे? 15-15 महिना 2-2 महिने डीपी बसवले जात नाही. कसे पिकं जगत असेल? पण तुमची सत्ता होती, आम्ही विदर्भाबद्दल बोलत होतो तुम्ही, आणि जेवढी पुण्याला वीज पाहिजे तेवढी विदर्भाला लागत नाही. तरी 1-1 महिना भेटतं का विचारा शेतकऱ्याला? डीपी साधी 1 महिन्यानंतर पाणी द्यायचंय. म्हणजे त्याच्या एकंदरीत उत्पादनावर कसा परिणाम करायचा, सगळ्याच गोष्टी जर आपण पाहिल्या तर यावर एकच खरं तर उपचार आहे, तो म्हणजे महाशक्तीचा. आणि आम्ही प्रचंड पर्याय, चांगला सक्षम पर्याय देऊ आणि सगळं चित्र बदलू. बजेटचा ढाचाच बदलायचा आहे आम्हाला. आजही काँग्रेस आणि बीजेपीच्या बजेटमध्ये फरक काय सांगा ना मला? काय फरक पडला बजेटमध्ये? आखरी बदल केव्हा म्हणतोय? कपडे बदलवले म्हणजे माणूस बदलतं का? असं नाहीये. बजेटमध्ये काय अवस्था आहे? 75% आजही अधिकारी कर्मचारी त्या बजेटमध्ये सगळ्यात जास्त आहे. तिथं शेतकरी कुठे आहे बजेटमध्ये? कोणता दिव्यांग आहे तिथे? त्या उद्धव साहेबाचं बजेट असू दे, अजितदादाचं असू दे, का फडणवीस साहेबाचं असू दे, शिंदे साहेबाचं असू दे, बजेटचा ढाचाच बदलला नाही हो. तुम्ही सांगा 75% या देशामध्ये अधिकारी कर्मचाऱ्याच्या पगारावर जात असेल तर सामान्य माणसासाठी शिल्लक काय? तुमचा कॅमेरामॅन मॅन असेल, काय भेटतं त्याला? काहीच भेटत नाही. जे अधिक कष्ट करतं ते उपाशी मरतं, जे बेमानीनं जगतं ते मस्त आलेशाम जिंदगी जगत आहे. यावर प्रहार आहे. जे दिले निवडणूक झाल्यावर 150 रुपये देईल असं आदित्य ठाकरे म्हणतात. तुमची काय प्रतिक्रिया यावर? मला असं वाटतं का प्रश्न किती पैसे दिले याच्यापेक्षा कोणाला दिले ते फार महत्वाचं. इथं कष्टकरी घाम गाळणारा शेतकरी उपाशी मरतं. जो अडचणीत असणारे लोक आहे, ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याला तुम्ही 3-3 महिने पगार देत नाही. तुमचे जुने लाभार्थी सोडून नवीन लाभार्थ्याला देताय, पण जुन्या लाभार्थ्याला कसं सोडता येईल? आजही दिव्यांगाचे 3 महिन्यापासून पगार नाही. आणि केंद्र सरकारनं 200 रुपये, जे मोदीजीच्या सरकारनं गेल्या 3 वर्षापासून श्रावण बाळचे दिलेले नाही. 3 वर्ष झाले.
3 वर्षापासून 200 रुपये, जे कित्येक वर्षाची योजना होती, 60 वर्षाची योजना आहे श्रावणबाळ योजना. 200 रुपये केंद्र सरकार देत होती. 3 वर्षापासून लापत्ता आहे. घोषणा करायची आणि प्रत्यक्षात मात्र दांडी मारायची. भंडाऱ्यामध्ये अजित पवारांच्या मुख्य उपमुख्यमंत्री यांचा लाडक्या बहिणीचा कार्यक्रम होता. त्या म्हणजे लाडक्या बहीण त्यांच्यावर किती प्रसन्न आहे याचा त्याचा अर्थ निघतं. 1500 रुपये दिल्यापेक्षा लुटलं किती हे लाडक्या बहिणीला समजलं आहे. आणि 1500 रुपये महिना देऊन सुद्धा 300 रुपये घेऊन आणावं लागत असेल तर याच्यासारखं दुर्दैव नाही. तुम्ही सत्तेत असून सुद्धा तुमच्यावरची आस्था लोकांची संपलेली आहे, विश्वास राहिलेला नाही. त्याचं एक मोठं उदाहरण भंडाऱ्याचं आहे.